इथं जमलेल्या सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार। आज सुनील शेठ कोळेकर यांचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी जमलेले या स्टेजवरचे सगळे मान्यवर आणि ग्रामस्थ या सगळ्यांच्या साक्षीनं आज सुनील शेठला मी वाढदिवसाच्या मनापासून माझ्यातर्फे आणि भाऊंच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। खरं वास्तविक मला ज्या वेळेला जयाप्पांनी फोन केला की बहिणी तुम्हाला सुनीलच्या वाढदिवसाला यावं लागतंय, पण खरं वास्तविक डॉक्टर साहेब माझं मन नव्हतं, कारण मगाशी आता जे तात्यांनी आपल्याला सांगितलं ती परिस्थिती माझ्याही मनामध्ये होती। आणि आम्ही आज गाडीमध्ये येत असताना तात्या आपण चर्चा केली की नेमकी आमची चूक कुठं झाली, की जिथं आम्ही कमी पडलो। तर या सगळ्यांची चर्चा आज करायची नाहीच आहे, पण कदाचित उमेदवार सुनील शेठ सारखा असता तर कदाचित निवडूनही आला असता मोठ्या संख्येनं असं वाटलं, कारण धडपडणारी मुलं आज खरं वास्तविक आपल्याला ज्यांची गरज आहे, जी तरुण मुलं आहेत, जी चांगल्या पद्धतीनं लोकांच्यात मिसळून काम करतात, लोकांना प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगतात, त्या तरुण पिढीची खरं वास्तविक या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून खरं तर गरज असते। तसं बघायला गेलं तर डॉक्टर साहेब नानासाहेब पण आपल्या समाजाचा होता। सगळ्या दृष्टीनं विचार करून तात्या आपण उमेदवार दिलेला होता आणि एक कष्टाळू आणि ज्याला आपण काम करत असताना जो ऐकणारा आहे, ज्याच्या मतीनं आपण पुढं गावामध्ये सगळ्या विभागामध्ये काम करू शकतो, अशी माणसं आपल्याला गरजेची असतात, ज्यांना समजावून सांगण्याची ज्याची ताकद असते, त्या माणसांना आपण प्रॉपर निवडण्याचा प्रयत्न करतो। आणि ते करत असताना या धुळदेवमध्ये ज्यावेळेला आम्ही मताचं गणित मांडलं त्यावेळेला कुठेतरी चुकल्याचं आम्हाला ज्यावेळी दिसलं, पण तात्या ही माणसं आहेत, ही भाऊंच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत। कदाचित आजूबाजूच्या लोकांनी काही गोंधळ घातला, पण काही लोकांच्याकडनं मला डॉक्टर साहेब असं माझ्या लोकांनी सांगितलं की भाऊंच्या वेळेला आम्ही असतोच की, कुठं जातोय। पण कसं असतं माहिती आहे का, या सगळ्या गोष्टींनी भाऊंची खरी वास्तविक वरती सगळी इज्जत गेली। ती जात असताना तुम्हाला तुमच्या माणसांची, तुमच्या जो माणूस तुमच्यासाठी धडपडतो, गावासाठी काम करतो, त्या माणसाची इज्जत जात असताना काय त्रास होत असेल याची कल्पना थोडी करून बघा काय होत असते ते। आणि भाऊंना वाटलं की मला पंचायत समितीला माझा सभापती ज्या वेळेला तालुक्यामध्ये, ज्या तालुक्याचा आमदार आहे, मंत्री आहे आणि ग्रामविकासचा मंत्री, पंचायत राजचा मंत्री, आणि अशा मंत्र्याच्या विभागातला जर सभापती नसेल तर अवस्था काय होत असेल याचा विचार सगळ्यांनी, जे भाऊंच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांच्याकडनं ही अपेक्षा असते। आणि आता इथून पुढे काम करत असताना भाऊंनी म्हटलं ज्याला निवडून दिलंय त्याच्याकडनं काम आणा। काय अवस्था होती होईल, ज्या प्रवाहामध्ये आपल्याला जायचंय त्या त्याच प्रवाहाने गेलं पाहिजे। विरुद्ध दिशेने ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळेला तुम्हाला संघर्ष करावा लागतो, हे कधी पण लक्षात आलं पाहिजे। कारण भाऊंनी 20 वर्ष अविरत कष्ट केलं, पाणी आणण्यासाठी अविरत धडपड केली। ज्या तालुक्यामध्ये पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नव्हतं त्या तालुक्यामध्ये भाऊंनी खूप कष्टानं संघर्षातनं पाणी आणलं, उचलून पाणी आणलं। पण हे आणत असताना
खूप गोष्टी आपल्याला त्याच्यासाठी सहन कराव्या लागल्या आणि हे सहजपणे आलेलं नाही आहे. अगदी खूप कष्टात आल्याने आज आपण सगळ्या अख्ख्या मान खटावमध्ये पाणी जवळजवळ 70% पोचलेलं बघतोय. अजूनही काम चालू आहे, अजून कानाकोपऱ्यात पाणी पोचायचं आहे. असं सहज पाणी येते हे सुद्धा बघत असताना, आपल्या शेजारच्याला जर पाणी मिळते बघत असताना सुद्धा आनंद वाटला पाहिजे. पण ज्यांना ज्यांना पाणी मिळाले त्याचं दुःख वाटून आमच्याकडे पाणी पोचलं नाही म्हणून त्याची बातमी करून त्याच्यावर विनाकारण कमेंट्स करणं चुकीचं आहे. हे करू नका. अगदी खूप शेवटपर्यंत भाऊ पाणी पोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत, त्यांचं ध्येय आहे आणि ते होणारच आहे. ही काळ्या दगडावरची यश आहे. कारण या तालुक्यामध्ये जो ऊस पिकतो, जो हिरवागार शालू भाऊनी नेसवलाय, त्यामुळं बघा आता डॉक्टर साहेब, खरं वास्तविक पावसाचं प्रमाण सुद्धा कसं वाढलंय. आज आपण महाबळेश्वरची बरोबरी करू शकतो इतकं पावसाचं प्रमाण आपल्या तालुक्यामध्ये वाढले. ही खूप मोठी समाधानाची गोष्ट आहे. आज या दिवसामध्ये पाऊस पडणं ही खरं वास्तविक ह्या वातावरणात पडलेल्या फरकाची गोष्ट आहे. त्याला आपण स्वीकारलं पाहिजे. आणि हे होत असताना खूप मोठ्या भावनी प्रयत्नातनं, खूप संघर्ष करत, खूप स्वतःच्या अगदी अशा कल्पनेतनं हे सगळं केलेलं काम आहे. त्याच्यासाठी तर मानलंच पाहिजे. आणि ते करत असताना मला नाही वाटत असं खूप काही मनात ठेवून आपण मतदान करायला पाहिजे होतं. सगळा विचार करून करायला पाहिजे होतं. कारण आपला समाज हा एक नंबरचा समाज आहे. या समाजासाठी भाऊंनी मनापासून प्रेम केलं, आजही करतात. जर सगळीकडे जातील तर या आपल्या समाजाचंच डॉक्टर साहेब कौतुक करताना भाऊंच्या तोंडून तुम्ही नेहमी ऐकलं असेल. आणि हे करत असताना आपण थोडा जरी त्याचा चुकीचा गोष्ट आपण केली तर ती तुम्हालाच निस्तरावी लागेल. हे कधी पण लक्षात ठेवा. चला, झाल्या गोष्टी आपण विसरून जाऊ. पण इथून पुढच्या काळात तुम्ही भाऊंच्यावर प्रेम करणारी माणसं आहे. भाऊंच्या वेळेला हे असं घडणार नाही आम्हालाही माहिती आहे. पण तरी सुद्धा ही चूक सुधारून इथून पुढच्या ह्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अजिबात खंत न बाळगता इथून पुढच्या ज्या विकासाला लागतील त्या गोष्टी भाऊंच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही कोणतीही डोक्यामध्ये गोष्ट न आणता इथून पुढं पूर्वीसारखं जसं भाऊंच्यावर प्रेम करत होता, जसं सहकार्य भाऊंना केले, जसे तुम्ही आशीर्वाद पूर्वीपासून दिले, तसेच आशीर्वादाची अपेक्षा करून परत एकदा सुनील शेठला मी आता इथं बसल्या बसल्या शेठ का म्हणतात असं विचारलं. आपले काय काय उद्योग आहेत ते पण विचारलं. तर म्हणाले वहिनी फक्त डेअरी आहे. तरी पण बघा सगळेजण शेठ म्हणतायत. म्हणजे आपल्याकडं आता नवीन नवीन उद्योजक तयार होत आहेत. आणि हे उद्योजक होत असताना आपल्याला कशाची गरज आहे हे ओळखा. आणि परत मी तेच आता बोलत नाही, फक्त इथून पुढे थोडी सुधारणा व्हावी एवढी आपल्याला सगळ्यांना विनंती करते. आणि परत एकदा सुनील शेठला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि आपल्या या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्फतही आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊन आपलं उदंड आयुष्य उज्ज्वल व्हावं अशी परमेश्वरांनी प्रार्थना करून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हो. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.